अ, हाय, नमस्कार सर्वांना. यशोदीप करिअर अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत. माझं नाव निलेश गंभीरे. आपण लास्ट टाइम एक व्हिडिओ घेतला होता. तो व्हिडिओ याच्या MPSC गट क पूर्व परीक्षा 2024चा कट ऑफ सांगितला होता आणि ते कट ऑफ तुम्ही सर्वांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे आणि त्याला खूप विद्यार्थी मित्रांचा प्रतिसाद पण आलेला आणि तो सांगितलेला कट ऑफ ॲक्युरेट बसला, पण 2 मार्क मागे पुढे झाले. तर माझा हेतू असाच असतो की आपलं ॲनालिसिस वगैरे सर्वांना मित्र परिवारांना आपल्या पोहोचावं. त्याच संदर्भात आता आपलं कालच 2 दिवस झाले आन्सर की आली, तरी आपण व्हिडिओ टाकला नव्हता. त्याचं कारण असं होतं की मुलांचे, माझ्या मित्रांचे हे ते मार्क ऐकण्यासाठी आम्ही वेट केला, त्यामुळे व्हिडिओला लेट झाला. बाकीच्यांनी टाकला, पण आम्हाला मार्क ऐकूनच व्हिडिओ टाकायचा होता, अपलोड करायचा होता. तर ऐकले, सर्वांचे मार्क ऐकले, अनालिसिस केले, जागा वगैरे. तर सर्वांच्या चर्चा मार्केटमध्ये आता ह्याचं की कट ऑफ किती लागेल, वाढेल की कमी होईल, की एक्झॅक्टली किती लागेल. तर या संदर्भात आम्ही काही अनालिसिस केलंय. ते अनालिसिस तुमच्या समोर मांडतो. तुम्हाला योग्य अयोग्य त्यामधील समजेल किती कट ऑफ लागेल, तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगतो. तर आपल्याला आज 3 कट ऑफ बघायचे: कोर राज्यसेवा, सिव्हिल इंजिनियरचे आणि फॉरेस्टचे, असे 3 आपण कट ऑफ सांगणार आहोत. तर हे कट ऑफ वाटण्यावरती ह्याला वाटतो त्याला वाटतं असं नाहीये. आपण काय ते आकडे बघूया आणि अनालिसिस करूया. लास्ट इयरचे किती कट ऑफ लागले होते त्याच्यानुसार आपण बघूया. ओके. तर आता आपण सुरुवातीला 2025 राज्यसेवा पूर्व परीक्षा कट ऑफ 2025चा पाहूया, कोर राज्यसेवेचं. नंतर सिव्हिलचं पाहूया, नंतर फॉरेस्टचं पाहूया. असे 3 कट ऑफ पाहूया. तर बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा कट ऑफ 2025चं जागा आहेत यावेळेस 127. लास्ट टाइम 2024ला जागा खूप होत्या. तर बऱ्याच मुलांना असं वाटतं की जागा खूप कमी आहेत आणि लास्ट इयरला जागा जास्त होत्या. लास्ट इयरला 477 जागा होत्या, 477. ह्यावेळेस 127 जागा आहेत. त्यामुळं मुलांना खूप डिफरन्स वाटतो, त्यामुळं कट ऑफ वर जायला वाटतो. पण माझ्या दृष्टीने किंवा अनालिसिस केलेल्याच्या पद्धतीनं हे जे डिफरन्स आहे हे मान्य आहे मला, पण ह्याच्याबद्दल हे फॅक्टर पण आहेत कारणीभूत की कट ऑफ तेवढाच राहू शकतो किंवा 1-2 मार्कांनी डिफ्लेक्शन करेल. तर हे कसं, तर आपण पाहूया. हे जागांचं तुम्हाला सांगितलं, हे डिफरन्स आहे याच्यातला. राज्यसेवाबद्दल बोलतोय मी, पूर्व राज्यसेवेचं. आता उपस्थिती तुम्हाला सांगतो. उपस्थिती 2024ला 2 लाख प्लस फॉर्म आलेले होते 2024ला, आणि 2025ला त्याच कंपॅरिझनने बिलो 2 lakhs 1,75,000 आले होते फॉर्म. तर त्याच्यामधले आता पेपरला न्यूज वगैरे आले असतील, पाहिले असतील, किंवा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये बघितले असतील. तुमच्या एक्झाम हॉलमध्ये खूप म्हणजे 50% प्रेझेंटी होती. तरी एक पेपरच्या न्यूजनुसार आपण बघू 60% फक्त प्रेझेंटी होती, 40% ॲब्सेंट होते मुलं. आणि तुम्हाला आणखी एक सांगायचा मुद्दा म्हणजे मुलं फक्त GS ला होते, CSAT निघून गेलेले होते. हा पण एक मुद्दा, पण ते काय कट ऑफ ठरवण्याच्या याच्यात फॅक्टरमध्ये भाग नसतं, एक सांगायला तुमच्या माहितीच तो. तर 60%, 1,75,000 फॉर्म आहेत ह्यावेळेस. तर त्यामध्ये 60%च प्रेझेंटी, 40% ॲब्सेंटी. हा एक मुद्दा झाला उपस्थितीचा. जागेचं सांगितलं, हे थोडं जागा 24ला जास्त होत्या आणि कमी आहेत आता 25ला. पण हे पण बघा, इकडे 2 लाखाच्या वर फॉर्म होते, इथं 1,75,000चे फॉर्म होते RTI नुसार. तर 60%च प्रेझेंटी, बाकी ॲब्सेंटी 40% आहे. काठिण्य पातळीचा विचार केला, काठिण्य पातळी, तर 2024चा खूप इझी पेपर होता. माझ्या रूममेटला माझे रूममेट तिघ जण लास्ट टाइमला मेन्सला होते. खूप त्यांना 140 स्कोर होता 2 जणांना, आणि एकाला 125 प्लस होता प्लस, आणि 2 जण होते 140. म्हणजे 2024चं सांगतोय मी. तर ह्यावेळेस एक जण आहे 110 वर, आणि एक जण 110 वर, आणि 2 जण 120च्या आसपास. म्हणजे हे तुम्हाला डिफ्लेक्शन दिसत असेल याच्यामध्ये, बरोबर. आणि हे काय म्हणजे दूरचे उदाहरण आहे, माझ्या जवळचे माझे रूममेटचे उदाहरण आहेत. तर सगळ्यांचं असू शकत नाही, पण एक तुम्हाला क्रायटेरिया सांगतो की मुलं कमी आलेत, म्हणजे स्कोर कमी आला. त्याचं कारण की काठिण्य पातळी हार्ड होती. तर आता आपण बघूया दुसरा फॅक्टर म्हणजे जी परीक्षा पद्धती बदलली यामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा पद्धती काय बदलली, तर डिस्क्रिप्टिव्ह झाला पॅटर्न.
पॅटर्न डिस्क्रिप्टिव्ह झाल्यामुळे खूप कोर राज्यसेवा जी करणारे प्लेयर होते ना, ते प्लेयर आउट झाले. म्हणजे बऱ्याच जणांनी फॉर्म भरले नाहीत की डिस्क्रिप्टिव्ह आता आपल्याच्याने होणार नाहीत. सो त्यामुळं बऱ्याच जणांनी स्किप केले. त्यामुळेच 1,75,000 मुलांनीच फॉर्म भरले होते. जवळजवळ 75,000 पोरांनी फॉर्मच भरले नव्हते. त्याचं कारण म्हणजे हेच, जे गेल्या वेळेस मुख्यला पोरं होते त्यांनी देखील काही मुलांनी फॉर्म भरलेले नाहीत. त्याचं कारणच की पॅटर्न हे परीक्षा पद्धती चेंज झाल्यामुळं. तर माझं सांगण्याचा उद्देश आहे की युपीएससी करणारे मुलं खूप इंटर झाले आहे आपल्या राज्यसेवेमध्ये. आणि राज्यसेवेमध्ये युपीएससी जी मुलं आलेली आहेत ना, त्यांना 110 खूप स्कोर झाला. 110च्या खालीच आहेत खूप मुलं. एक्सेप्शन काही मुलं सोडतात, काही मुलांना म्हणजे ते बोटावर मोजण्यासारखे 120च्या आसपास स्कोर आहेत. पण मेजॉरिटी 80% मुलं 110च्या खालीच आहेत. खूप माझे मित्र वगैरे कोर युपीएससी करणारे. मग तुम्ही सांगा 1,75,000 मध्ये 60%च प्रेझेंट आहे. म्हणजे 1 लाखापेक्षा पण कमी जणांनी पेपर दिलाय. त्याच्यामध्ये पण युपीएससी वाले खूप जण येतं आणि त्यांना 110च्या खाली स्कोर आहे. तर याच्यानुसार तुम्ही विचार करा. म्हणजे मी असं सांगतो म्हणून ब्लाइंडली माझं फॉलो नका करू, पण ह्याच्यावर तुम्ही पण विचार करू शकता की काय. मग त्यामुळंच हे जे गॅप आहे ना ह्या जागेंचा, तर ही एवढे परीक्षा पद्धती, काठिण्य पातळी, उपस्थिती, जागा, ह्या जागेला हे 3 फॅक्टर एवढे इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे तुमचं कॉम्पिटिशन, कोर कॉम्पिटिशन एक मॅक्स 60,000 ते 70,000 मुलांमध्येच आहे. आणि त्यामधनं तुम्हाला आणखी सांगतो की कोर राज्यसेवा वेगळी, सिव्हिल वेगळी आणि फॉरेस्ट वेगळी. काही असे प्लेयर आहेत की फक्त फॉरेस्टसाठी त्यांनी फॉर्म भरलेला आहे, काही जण सिव्हिलसाठी आहेत आणि काही जण कोर राज्यसेवेसाठी. सो त्यामुळं कट ऑफ जागा जरी कमी असल्या तरी कट ऑफ एक तेवढाच राहण्याचा अंदाज माझं तरी वाटतं. किंवा माझं वैयक्तिक मत म्हणण्यापेक्षा ह्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर हे दिसतं. असं तुम्ही कुठल्याही शिक्षकाकडे गेला तर त्यांचं पण हाच विचार असं की हे 2-4 फॅक्टर खूप इम्पॉर्टंट आहेत. फॉर्म किती येतात, काठिण्य पातळी पेपरची कशी. आता तुम्हाला सांगतो 2024चा ग्रुप बीचा मेन्सचा पेपर बघितला ना, भूतो ना भविष्य एवढं तुमचा कट ऑफ लागलंय. त्याचं कारण मेजॉरिटी एकच असतं, कारण की म्हणजे पेपरची काठिण्य पातळी खूप सोपी असते. त्यामध्ये मी मेन्सला होतो, त्या मेन्समध्ये मला माहिती आहे की एकदम सोपा पेपर, इझी होता. त्यामुळं त्याचे कट ऑफ 148च्या आसपास इथपर्यंत कट ऑफ लागते. त्याचं कारण म्हणजे जागा कमी असून देखील एवढं कट ऑफ का लागते, तर पेपर काठिण्य पातळी पेपरची. म्हणून हा मुद्दा एवढा म्हणजे इम्पॉर्टंट करतो की पोरांना स्कोर येतात. मग आजच्या 2025च्या प्रीच्या पेपरमध्ये काठिण्य पातळी खूप हार्ड आहे. सायन्सचे क्वेश्चन झालं, करंट अफेअरचे ऑल ऑफ द अबव आन्सर नव्हते, बरोबर की नाही. आणि त्यामुळं मुलांचे खूप स्कोर कमी आलेले. चांगले मुलं मेन्स, लास्ट टाइम आमचे फ्रेंड त्यांनी मेन्स दिलेले राज्यसेवेचे, ह्यावेळेस 110 त्यांना घेणं पण कठीण झालं. त्याचे म्हणजे 2-4 सब्जेक्ट असे होते की खूप कठीण होते, त्याला स्कोर आला नाही. सो काठिण्य पातळी इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट आपण सांगितलं तसं उपस्थिती, हे आपले काही मनाचे आकडे नाहीत. तुम्ही पेपरला वगैरे वाचलंच असेल, पेपर झाल्या 60%, 40%, म्हणजे 1,75,000 मधून पण 60%च प्रेझेंटी, 40% अब्सेंटी. हे मुद्दा महत्वाचा आहे, बरोबर आहे का नाही. आणि हे जे 3 मुद्दे आहेत ना, ते ह्याला बॅलन्स करतात. जागा जरी कमी असल्या तरी बाबा हे 3 मुद्दे कव्हर करतात त्याला असं. तर लास्ट टाइम 117.5 कट ऑफ लागला होता, 117.5. तर ह्या टाइम तुम्हाला हे जे 4 मुद्दे सांगितलेत ह्याच्यानुसार आता आपण कट ऑफ बद्दल चर्चा करणार आहोत. आता हे जे कट ऑफ मी सांगणार आहे ते तुम्हाला हे जे म्हणजे हे जे एक्सप्लेनेशन सांगितलं त्याच्या बेसिसवर सांगणार आहेत. हे कुणाचं म्हणण्याचं नाही. आणि हे जे सांगितले त्याच्यावर तुम्ही विचार करू शकता की हे मनाचं नाही किंवा न पटणाऱ्या गोष्टी असं म्हणण्यापेक्षा ह्या गोष्टी जर विचार केला तर हे गॅप भरू शकतो, जागेचा गॅप, बरोबर का. उपस्थिती असेल, काठिण्य पातळी किंवा परीक्षा पद्धती असेल, आणि खूप म्हणजे कोर एमपीएससी करणाऱ्या मुलांनी ह्यावेळेस एक्झिट घेतली पॅटर्न चेंज झाल्यामुळं. ह्या गोष्टीचा विचार करून आपण कट ऑफ सांगणार आहेत. तर आपण कट ऑफ बद्दल आता बोलूया. तर सांगितल्यानुसार कट ऑफ मी तुम्हाला सांगणार आहे आणि हा कट ऑफ ह्याच्या बेसिसवर असेल. तुम्हाला अगोदरच मी सांगितले. तर आपण आता राज्यसेवेबद्दल बोलणार आहे, कोर राज्यसेवा.
तर त्याचा कट ऑफ किती लागेल, आणि आपण कट ऑफ असं सांगणार आहेत म्हणजे कॅटेगरी वाईज कट ऑफ सांगणार नाही, आणि एवढं कट ऑफ कोणी सांगूही शकत नाही. आता काही चॅनलवाले सांगतात SC ST OBC NTD, पण असं शक्य नसतंय, ते उगं भूलभुलया असतो, असं काही नसतं. आपण फक्त सांगू शकतो म्हणजे कुठून पुढं मार्क असल्यानंतर अभ्यास करायला चालू करायला पाहिजे. आणि आपण फक्त ओपन जनरल मेलचं आणि फिमेलचं कट ऑफ सांगणार आहेत. कॅटेगरी वाईज कट ऑफ कोणालाच शक्य नसतं, ते उगं काहीतरी आपलं मुलांना खुश करण्यासाठी त्या गोष्टी असतात, ते तुम्हालाही समजतं. तर कोर राज्यसेवेचा जर विचार केला तर ओपन जनरल कोर राज्यसेवा ओपन जनरलचा कट ऑफ ह्या बेसिसवर ह्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही बघितल्यानंतर तुम्ही विचार करू शकता. आणि आम्हाला असं वाटतं 118 ±3 हे ओपन जनरलचं, आणि फिमेलचं 111 ±. तर तुम्ही याचा विचार करा, हे ±3 डिफ्लेक्शन होऊ शकतं. ह्याच्या पुढचे जे विद्यार्थी आहेत तर बिनधास्त आतापासूनच अभ्यास करा. त्याचं कारण असं की कट ऑफचं आणखी सेकंड आन्सर की येणार आहे, सेकंड आन्सर की आल्यानंतर कट ऑफ लागणार आहे, त्यामध्ये तुमचे 1.5-2 महिने जातील, आणि ते 2 महिने गेल्यानंतर 2 महिन्यांनी लगेच तुमचा पेपर आहे, म्हणजे तुमचा बसून देखील काही फायदा नाही. सो त्यामुळं माझं म्हणणं असं आहे की याच्या 111 ±3 आणि 118 ±3 याच्या पुढचे मुलं आणि मुली ओपन जे असतील तर बिनधास्त अभ्यासाला सुरुवात करा. आणि अभ्यास करण्याने काय कुणाचं वाटोळ होत नसते, पण न करण्याने वाटोळ होत असते. सो त्यामुळं अभ्यास करा, ते महत्वाचं आहे. आणि नंतर कट ऑफ लागल्यानंतर 2 महिन्यात काहीच होणार नाही, तुम्हालाही माहिती. आणि हे कोर राज्यसेवेचा आपण कट ऑफ सांगितलाय, आणि हे तुम्ही विचार करा आपण कितीत. आणि तुम्हाला वाटत असेल म्हणजे सर कॅटेगरीचं, तर ह्याच्यापेक्षा आपल्या कॅटेगरीला जागा किती, तर थोडं आपल्या कॅटेगरीचा विचार करू शकते. कारण इथं कॅटेगरीचं सांगणं म्हणजे जसं की आपल्याला ऑलरेडी कट ऑफ माहिती तसं सांगणं असतं, त्यामुळे सांगू शकत नाही कोणी, बाकीचे सांगत असतील आपल्याला नाही. हे तुम्हाला एक अंदाज दिला अभ्यास करण्यासाठी, कारण वेळ पॅटर्न बदललाय, सिलेबस खूप मोठा आहे, वेळ कमी, ह्या गोष्टीचं भान ठेवून हे सगळं तुम्ही विचार करा आणि आपापल्या पद्धतीनं अभ्यासाला लागा, वेळ वाया घालू नका. आता हे झालं राज्यसेवेचं. तर आता आपण काय करणार आहेत, आता आपण फॉरेस्टचा कट ऑफ सांगणार आहेत. कारण फॉरेस्टला पण खूप मुलं अशी आहेत की फॉरेस्ट एक्झामवर त्यांचा फोकस आहे. त्याचं कारण की जागा पण खूप आहेत तिथं, त्यामुळं आपण त्याचाही सांगणार आहेत. आता आपण फॉरेस्टचा बघूया कट ऑफ. तर या अगोदर मुलांना तुम्हाला मी एक सांगतो, लास्ट टाइम खूप फॉरेस्टचा खूप कट ऑफ हाय गेला होता. त्याचं कारण असं की जागाच नव्हत्या, ओपनला जागा खूप कमी होत्या, त्यामुळे मुलांना वाटतं की ह्या वेळेस पण एवढा वर जातो का. पण तुम्हाला मी अगोदर सांगितलं हे 3 फॅक्टर, आणि प्लस जागा फॉरेस्टच्या खूप आहेत. आणि दुसरी गोष्ट, खूप मुलं अशी असतात की त्यांना प्लेन बी म्हणजे प्लेन ग्रॅज्युएशन असते, खूप म्हणजे असे खूप मेन्स वगैरे दिलेले, पण ते ह्या रेसमध्ये नसते. त्याचं कारण की त्यांना टेक्निकल डिग्री असते, त्यामुळे ते कॉम्पिटिशनच्या ऑलरेडी बाहेर राहतात. मग त्यामुळं ह्याचं फॉर्म पण कमी येतात, आणि कॉम्पिटिशन पण खूप कमी असतं, आणि जागा जास्त आहेत. हे पूर्ण रिव्हर्स आहे. सो त्याच्यामुळे याचा कट ऑफ खूप कमी येणार आहे. तर ह्या गोष्टीच्या आधारावर मी तुम्हाला फॉरेस्टचा कट ऑफ सांगणार आहे, तर तुम्ही त्याच्यावर विचार करा. जसं आपण कोर राज्यसेवेचा कट ऑफ सांगितलाय, सेम त्याच पॅटर्नने फॉरेस्टचा पण सांगणार आहोत, ओपन जनरल आणि फिमेलचा एक, त्याच्यानुसार तुम्ही अंदाज लावा. आता फॉरेस्टचा ओपन जनरल जनरलचा कट ऑफ 105 ±3, आणि फिमेलचा 100 ±3. तर कारण आता तुम्ही म्हणताल लास्ट टाइम एवढा कट ऑफ लागला, आता तुम्ही एवढे कसं काय कमी सांगता. तर पहिल्या गोष्टी, इथं जागा पण जास्त आहेत, उपस्थिती पण तुम्हाला सांगितलं, काठिण्य पातळी पण, आणि परीक्षा पद्धती पण, ह्या गोष्टीचा विचार करून आपण हे सांगायलो. आणि याचा हे तुम्हाला पहिले जसं सांगितले तसं ब्लाइंडली फॉलो करू नका, ह्या गोष्टीचा विचार करून तुम्ही पण ठरवू शकता, बरोबर की नाही. तर ओपन जनरल 105 ±3 आणि फिमेलचं 100 ±3.
आता आपले प्रत्येकाने मार्क चेक करा, ह्या क्रायटेरियात बसत असतील तुम्ही फॉरेस्टची, तर डोळे झाकून अभ्यासाला लागा, कारण तिथं पण रिटर्नचे तुम्हाला खूप प्रॅक्टिस करावं लागेल रिटर्नची वगैरे, आणि नंतर वेळ भेटणार नाही, त्यामुळं अभ्यासाला लागा आत्ताच. आता आपण सिव्हिलचा कट ऑफ सांगणार आहेत. सिव्हिलला पण खूप मुलं आहेत, तर त्यांचा कट ऑफ सांगणार आहोत. सिव्हिलला पण ह्या वेळेस जागा चांगल्या आहेत, आणि सिव्हिलला सगळ्यात सांगायची गोष्ट अशी तर कॉम्पिटिशन नसतंच, कारण तुम्ही आता मुख्यचा रिझल्ट पाहिला, एकदम खूप म्हणजे खूप नगण्य रिझल्ट म्हणता येईल त्याला, खूप कमी लागला. त्याच्यामुळं इथं कॉम्पिटिशन खूप कमी असतं, आणि आपण त्याबद्दल आता सांगूया किती कट ऑफ लागेल ते. ओके, तर मुलांना सिव्हिलचं सर्वात कमी कट ऑफ लागणार आहे त्याचं, कारण टेक्निकल डिग्री खूप इंजिनिअरिंग झालेली असावी लागते. हे ते त्यांच्या मुलं आपले जे खूप हाय स्कोरवाले मुलं असतात ना, त्यांच्याकडे प्लेन ग्रॅज्युएशन असतं. सो त्यामुळे फॉरेस्ट असो किंवा सिव्हिल असो खूप कमी कट ऑफ असते. एकदम जोरात चालू करा अभ्यास तुम्ही. रिटर्नचे असते, टेक्निकल पार्ट असतो, खूप अभ्यास लागतो त्याला, आणि सुरुवात लगेच केली पाहिजे. तर आता आपण कशा सिव्हिल ओपन जनरलचा कट ऑफ पाहणार आहे, आणि हा कट ऑफ ओपन जनरलसाठी मुलांसाठी 100 ±3, किंवा आणखी सांगतो, हे ओपन जनरलचं सांगितलं, ह्याच्यापेक्षा पण डायरेक्ट खूप खाली पण येऊ शकतो, कारण मुलं जर खूप कमी असेल तर ह्याच्या खाली पण येतो. पण ह्या गोष्टीचा विचार करता एवढं वाटतं, आणि तुम्ही विचार करा, जर फॉर्म खूपच कमी आले असतील तर खूप खाली पण जाईल, कारण आता मुख्यचं पाहिलं तुम्ही, म्हणजे विचाराच्या पलीकडला खूप कमी कट ऑफ लागलेला आहे. तसं इथं पण लागू शकतो, पण एक तुम्हाला अभ्यासाला डिरेक्शन भेटावं, सो त्यामुळे हे कट ऑफ सांगतो. आणि मुलींना 95 ±3 हे गोष्ट. तर तुम्हाला ओव्हरऑल समजलंच असेल. आपण कट ऑफ तिन्ही सांगितलेले, आणि तिन्ही कट ऑफ कसं सांगितलं, ओपन जनरल एक कट ऑफ आणि फिमेलचा एक कट ऑफ, आणि तिन्ही कट ऑफ मध्ये असं बायफर्केशन केलेलं आहे. आणि त्याला मुद्दे कुठले, तर हे फॅक्टर आहे. आता कोर राज्यसेवाबद्दल बोलायचं गेलं तर जागाचं डिफ्लेक्शन खूप आहे, पण हे 3 मुद्दे खालचं, उपस्थिती, काठिण्य पातळी आणि परीक्षा पद्धती, ह्या गोष्टी त्याला बॅलन्स करतात. आणि फॉरेस्टला तर जागाही जास्त आहेत, उपस्थिती कमी, काठिण्य पातळी अवघड आहे, आणि परीक्षा पद्धती चेंज झालेली आहे. फॉरेस्टला परीक्षा पद्धतीचं काही नाही, अगोदरचं आहे तसंच आहे, फक्त ते राज्यसेवेबद्दल बोलते. तर आता हे जे मी तुम्हाला कट ऑफ सांगितलेत, ते कुठल्या बेसिसवर सांगितलेत, तर ह्या बेसिसवर सांगितलेत. आणि प्रत्येक शिक्षक असो, अकॅडमीचे टीचर असो, प्रत्येकाचं थोडं अनालिसिस असतं, आणि ते अशाच पद्धतीने कट ऑफ सांगतात. जसं मला करता आलं तसं हे माझ्या पद्धतीने मी तुमच्या समोर मांडलेलं आहे, आणि तुम्हालाही समजतं की काय योग्य काय अयोग्य, त्यामुळे तुम्ही पण विचार करा, कशावर ब्लाइंडली विश्वास ठेवणार. कारण हे जे मी आकडे सांगितलेत, हे प्रिडिक्शन प्लस मायनस वगैरे, हे 3 वगैरे, तर तुमचा स्कोर किती तुम्ही चेक करा, आणि अभ्यासाला लागा. काही माझ्याकडून बोलण्यात वगैरे काही चुकलं असेल तर माफ करा. धन्यवाद.